मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते रस्त्याचं भूमिपूजन करण्यात आलं. तसंच यावेळी विविध विकास कामांचं उद्घाटन सोहळा करण्यात आला. अमरावती विमानतळाला पंजाबराव देशमुखांचं नाव अलायन्स एअरलाइन्सच्या पत्रिकेत नामोल्लेख करण्यात आलेला आहे. विमानतळ पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं पाहायला मिळत आहे. अमरावतीच्या बेलोरा विमानतळाला डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचं नाव देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. नामोल्लेख यावेळी तर ही पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी नामोल्लेख करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते. अलायन्स एअरलाइन्सच्या पत्रिकेत हा नामोल्लेख करण्यात आलेला आहे आणि ही पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झालेली आहे. पाहूयात महाराष्ट्र सुपरफास्ट. पर्यटन संचालनातर्फे 14 आणि 15 एप्रिलला सहल काढण्यात आली आहे. नाशिकमधील श्रीलक्ष्मी लेणी, काळाराम मंदिर आणि येवल्यातील मुक्तिभूमी निशुल्कमध्ये सहलीचं आयोजन करण्यात आले. डॉक्टर आंबेडकर ज्या ठिकाणी गेले होते ती स्थळं पाहण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे. ठाण्यात 10 वर्षात 509 बांगलादेशी अटक करण्यात आली. बनावट कागदपत्रांच्या आधारे मुंबई, ठाण्यात बांगलादेशी येतात, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. सैफ घटनेनंतर बांगलादेशींबाबत 43 गुन्हे दाखल असून 86 जणांना अटक करण्यात आली. बीडमध्ये बनावट जन्मदाखला देणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. 10,000 बनावट दाखले दिल्याचा दावा किरीट सोमे यांनी केला. यामध्ये जन्मदाखल्यासाठी बनावट कागदपत्र दिल्याचं उघड झालेलं आहे. नंदुरबार जिल्ह्यात सागवान तस्करीवर वन विभागानं मोठी कारवाई केली. जळगाव तालुक्यातील बिलगाव जंगलात नाल्यात लपवून ठेवलेली 63 सागवानाची लाकडं वन विभागानं जप्त केली. कारवाई वेळी आरोपी फरार झाले, त्यांचा शोध सुरू आहे. नंदुरबारमध्ये लाकूड तस्करांनी संपूर्ण सातपुडा वृक्षतोड करून पोखरला. अमरावती पोलिसांनी दाम्पत्याला मारहाण करून त्यांना लुटणाऱ्या आरोपींना अटक केली. 30 मार्चला आरोपींनी लोणीपुळाजवळ दाम्पत्याला मारहाण करून त्यांची लूट केली. तर या प्रकरणी दाम्पत्यानं तक्रार दाखल केल्यानंतर दोघांना अटक करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर शहरात 2 मित्रांच्या मृत्यूचं गुण मांडलं. दोघांनीही विषारी पेय घेतल्याचं बोललं जात आहे. तर 10 एप्रिलला प्रज्वल नवलेचा मृतदेह सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या मागे आढळून आला. सोबतच त्याचा मित्र नागेश लांडगे हा बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्याचाही उपचारादरम्यान आज मृत्यू झालेला आहे. त्यामुळे शवविच्छेदन अहवालाची पोलिसांना प्रतीक्षा आहे.